म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांना आम्ही जे काय आता बोलतोय, काय बोललात? मी अक्षय कुमारला एक सांगतोय की अक्षय कुमारजी, तुम्ही प्रधानमंत्र्यांचा परत 4 तारखेच्या आत इंटरव्ह्यू घ्या आणि आंबा कसा खायचा विचारलं तसं टरबूज कसं खायचं विचारा, पण 4 तारखेच्या आत घ्या, कारण टरबूजचा भाव जो आहे तो त्याच्यानंतर उतरणार आहे, आता तर नाहीच आहे. म्हणजे त्यांचं कसं चाललंय की मी चपराशी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन, आणि आपले मेंढे नुसते दाढी खाजवत पाठी 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 चाललेत. हे म्हणे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. महाराष्ट्र तुमच्या डोळ्या देखत लुटला जातोय तरी मिंदे तुम्ही दिल्लीश्वराची चाकरी करता, हे बाळासाहेबांचे विचार आहेत. ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, त्या सुरतेचे 2 जण माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात देखत लुटतायत, तरी सुद्धा तुम्ही शेपट्या घालून तिकडे चाकरी करतायत, हे बाळासाहेबांचे विचार, हे तुमचं हिंदुत्व. आणि म्हणून मी तुम्हाला जे वचन दिलेलं आहे की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आणि इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार म्हणजे येणारच, आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची होणारी लूट ही पहिल्या प्रथम मी थांबवणार, आणि महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव यांनी जे गुजरातला नेलेलं आहे, हे वैभव, लुटलेलं वैभव मी माझ्या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांसाठी सुद्धा वचनं दिलेली आहेत. 10 वर्ष मोदीजी तुम्ही होतात, आज महाराष्ट्राबद्दल कळवळ आलंय. अनेकदा आम्ही तुम्हाला सांगितलं की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, अजून का दिला नाहीत? आज अमित शहा कुठेतरी बोललेत की मोदींना पुन्हा 3ऱ्यांदा प्रधानमंत्री करा, जो गोहत्या करेल त्यांना आम्ही उलटे टांगू. मग आजपर्यंत 10 वर्ष तुम्ही त्यांना काय करत होता? तिरकं टांगलं होतं. बरं, गोवंश हत्या बंदी किंवा गोहत्या केल्यानंतर त्याला उलट टांगणार, पण मणिपूरमध्ये महिलांची जी धिंडवडे काढले त्यांच्यासमोर अमित शहा तुम्ही का उलटे झालात? तुमचं का खाली डोकं वर पाय झालं? आम्हाला पहिला प्रथम मातेचं रक्षण करायचंय, गोमातेचं आम्ही नंतर करणार. कारण सावरकर पाहिजेत ना तुम्हाला, तर सावरकरांचे गायीबद्दलचे विचार सुद्धा काय होते हे मोदीजी जरा तपासून बघा, वाचून बघा. आम्ही मातेचं रक्षण करतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे की परस्त्री ही माते समान. तुम्ही मणिपूरमध्ये गेला नाहीत, कुठेच गेला नाहीत, आणि काल आपल्या त्या प्रफुल्ल पटेलने अचानक महाराजांचा जिरोटोप त्यांच्या डोक्यावरती ठेवला. म्हणजे देणाऱ्यालाही डोकं नाही, घालणाऱ्यालाही घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही. आमच्या दैवताची बरोबर मोदींबरोबर करता. राम मंदिराच्या वेळेला सुद्धा एक कोणतं तो सागरगोटा असाच होता तिथला, त्यांनी महाराजांची बरोबरी केली होती. तुम्ही त्यांचं पूजन करायचं तर घरी करा, तुमच्या घरी कोणाचं पूजन करायचं तुमचा प्रश्न आहे प्रफुल्ल पटेलजी, पण आमच्या शिवछत्रपतींचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आणि प्रफुल्ल पटेल या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला आपटेल, नक्की आपटेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.